मला हलक्यात घेऊ नका। 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार उलटलं। ज्यांना जे समजायचे ते समजा। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। दिल्लीमध्ये 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू। 70 वर्षांनी मोदींनी उद्घाटन केलं, याचा मला आनंद। मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची महत्त्वाची भूमिका। शरद पवारांचे गौरवोद्गार। अजित पवारांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, संजय राऊतांची मागणी। कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। कोकाटेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात कोल्हापुरात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। माफी मागितल्याशिवाय कोकाटेंना कोल्हापुरात येऊ न देण्याचा इशारा। मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुनगंटीवारांचं जाहीर विधान। राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट। मुंबईमध्ये जमिनी खालून जाणाऱ्या केबल्सवर रिलायन्स आणि अदानीसह इतरांकडून पालिकेनं कर घ्यावा, राज ठाकरेंची मागणी। जालन्यात पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचा आरोप। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर। चौकशी करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जालन्याच्या तळणी गावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी। मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा उडाला फज्जा। महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली। महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही।